श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई पुणे येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जो स्वामींनी चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला ना. ऐका ना, हा बोला. मी नवीन आहे बर का. बरं बरं. अनुभव सांगायचा आहे का? 50-55 वय 60 वय असेल माझं बर का. बरं बरं. हा तर मी 11 गुरुवार केले. म्हणजे तुम्ही अनुभव सांगताय का आता? हा, अनुभव सांगते. बरं बरं. नाव सांगायचंय का तुम्हाला? मला नाव सांगायचं पण दुसऱ्या वेळेस सांगन मला चांगला अनुभव आल्यावर. बरं बरं. चालेल चालेल. आणि काय राहतात ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय सांगायचंय का? मी इथं शिकणार आहे. पुण्याची पुणे. हा. बरं. ऐका ना, हा बोला. मी 11 गुरुवार केले पण 11 गुरुवार कसे झाले माझे की आता कामाला जायचे ना मी स्वयंपाकाच्या. हा हा. तर मग माझं लांबत गेलं. हा. तर मग आता गेलेले 15 दिवस झाला असतील मी मग शेवटचा गुरुवारी हा. स्वामीला आपला मग एक दुधी जीव घातली हा. आणि नैवेद्य आपला मग केंद्रात गेले घेऊन. हा. तर केंद्रात घेऊन गेल्यावर मग तिथं एका माणसाला विचारलं त्या पुजाऱ्याला की म्हणलं हे मी प्रसाद आणलाय स्वामीला मग हे कुठे ठेवायचं तर ते म्हणले द्या माझ्याकडे नाही तर तुम्ही ठेवा आतमध्ये. मग ते माझ्या बरोबर आले. हा. घेतला मी आतमध्ये नेऊन स्वामीच्या मोहर ठेवला ताटात काढून घेतला. हा. मला डबा दिला. नाही मी इथून निघतानीच घरातून निघताना आमच्या मालकाला मी म्हणलं किती वाजले तर ते म्हणले 5:30 वाजले. 6ची आरती असते ना. तर मग मी डब्यात भरून ठेवलं ते निघालो होतं आम्ही. तर मग असं दार उघडलं मी दाराच्या बाहेर निघायचं की कुत्रं दारात येऊन बसलं. तर दारात येऊन बसल्यावर मी म्हणलं अवं दारात कुत्रं बसलंय मी कुत्र्याला टोपल्यात शिळी चपात्या कारण का की मी चपात्या बनवल्या नव्हत्या ना तिकडे नुसता प्रसाद आपला लाडूचा. तर मग चपाती शिळी होती टोपल्यात तर मग मालकाला मी म्हणलं चपाती टाकू का मी त्याला. तर ती म्हणले शिळी चपाती नाही टाकायची म्हणले ते डब्यातला लाडू टाक तुला साक्षात भेट दिली म्हणले स्वामीने दत्तगुरूंनी. हो ना बरोबर आहे. हा तर माझ्या अंगातनं माझ्या मुंग्या निघतात. हा मग मी आले महागारी ते आमच्या भाऊजाईला जीव घातलं त्यांना कपडे घेतले. मग लाडू खाल्ला का त्या कुत्र्यानं? खाल्ला ना. अरे वा. म्हणजे तुम्ही प्रसाद मंदिरात घेऊन निघाला होता पण तुमच्या घरीच स्वामी आले. हा आणि मग त्यांनी ते म्हणजे असं की ती बाई चालली दारात ती म्हणती बाया मावशी तुम्ही माणसांना लाडू नाही आणि तुम्ही कुत्र्याला मानता. म्हणजे ते कुत्रं तुमच्या इथं सारखं येतं का त्याच दिवशी आलं होतं? त्याच दिवशी असं बसतं ती बाजूला. लांब बसतं. पण त्या दिवशी पार एकदम दारात येऊन बसलं. अरे वा. म्हणजे ते प्रसाद घेण्यासाठीच आलं होतं. हा आणि परत मग शिवाय आता काय झालं की 15 दिवस झालं ना 15 दिवस कसलंच आलं नाही ते. म्हणजे प्रसाद खाऊन गेल्यानंतर? हा कसलंच आलं नाही ना. आज मी पूजा ही केली. माझी पूजा काही एवढी ही नसते बरं का म्हणजे काय की मी काही शिकले बिकलेली नाहीये. तुमच्यासारखं बघून बघून मी केलं ते. तुम्हाला सांगते आज मी जप केला. जप करताना मला काय वाटलं काय माहिती एवढं रडू आलं मी एक माळ होईपर्यंत माझं पाणीच नव्हतं. मला मारले कुणी असं हुंदक येत होतं मला. बापरे. एवढं रडू आलं मला. अरे वा. मग हा तेवढं झालं. तर परत अजून मग मला कामाला जायचं होतं तर कामाला जायचं तिकडे गेले तर ती बाई म्हणली आज नाही आपल्याला उद्याच्याला जायचंय. मी परत महागारी आले.
तुम्हाला सांगते 15 दिवसात ना आज महागारी मी घरी आले इथं तिकडून कामावून. तर कुत्रे केलं तिकडून यायला मारून येऊन माझ्यापाशी येऊन तिथं दारात बसलं. अरे वा. हा. तर मग आमचे शेजारी बाबा आहे, त्या बाबाला म्हणलं बाबा कुत्रं इथं बसलं येऊन, मग मी त्याला चपाती टाकू का? ते म्हणले ते नाही खाणार. म्हणलं का बरं खाणार नाही? मागच्या वेळेस त्यांनी लाडू खाल्ला होता म्हणलं, मी हे केलं प्रसाद केलता तवा. ते बघा बरं टाकून. तर मी आज अजून मग बसलं ना ते दारात, मी टाकला चपाती, तर त्यांनी बघितलं भोवताली आणि चपाती खाल्ली. अरे वा. आणि ते बाबा का म्हणाले खाणार नाही म्हणून? ते म्हणले त्याला टाकलं तरी ते खात नाही असं म्हणले. हा, म्हणजे त्यांनी कधी टाकलं असेल पण खाल्लं नसेल त्याने. खाल्लंच नाही. हा, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला. हा, ते म्हणले खाणारच नाही. मग मला म्हणते की थांबा बघा मी दिसते पुढं आणला का कसं खाताय ती बघा. तर मी चपाती टाकली ना, तर ती चपाती खाऊ तर ते बाबा उभा राहिले. अरे वा. म्हणजे त्यांना माहित होतं ते खाणार नाही, पण ते स्वामींनी तुमच्या हातचाच प्रसाद त्यांना खायचा होता, तुमच्या हातची चपाती. खाल्ली का नाही? हो ना, हो ना. हा का, हे मला असे अनुभव एवढे 2 आले. तर असं जर झोपलो का आपण, तर असं आपण कसं ते मोबाईलचं सगळं चॅनल बघतोय, सगळं मला स्वामीचं असं साक्षात स्वामी त्यात दिसतात असं हे केलेली. म्हणजे जसं डोळे झाकल्यानंतर तुम्हाला स्वामींचं चित्र दिसतं. दिसतंय, अख्खं चित्र दिसतंय. अरे वा. खूप छान आहे. स्वामींचा साक्षात्कार आहे ताई. तुम्ही मी कारण काय की आमच्या लेका सुनावर आम्ही तिकडून राग आलेले ना. आमच्या गाव मी माझं मेन जामखेड गाव आहे बघा. आणि मग आम्ही तिकडून राग आलेले, त्याच्यामुळं काय केलं मग आता बाया मला म्हणायचे लय दिवस झाला आमची ते पोरगी करती ग. तर ती मला म्हणायची आका तुम्ही स्वामीचं करा, आका तुम्ही स्वामीचं करा, पण मी का निरळ टाकायचे. आणि मग परत आम्ही राग आलो का इकडं पुण्याला. इथं आल्यावर आता मग माझ्या त्या माऊलीचा फोटो होता माझ्या गळ्यात. तर त्या माऊलीचा फोटो फक्त इथं कुठंच नाही, असं बोर्ड बिर्ड कुठं कुणी नाही, शेजारी बाया कुणी जात नाहीत येत नाही. त्या म्हणल्या आम्हाला नाही बाय माहिती, आम्हाला नाही बाय माहिती. काय करा मग मी म्हणलं स्वामीचं केंद्र आहे का तुम्हाला माहिती? तर म्हणले आम्ही स्वामीच्या इकडे बी नाही बाय जात, आम्हाला माहितीच नाही ते काय आहे ती. आम्ही असं स्वयंपाकाला जाताना एका बाईला मी म्हणलं अहो स्वामीचं केंद्र कुठं तरी इथं असलं तर बघू की आपण. तर चला मला आधार कार्डाला लिंक करायची, मग बघू आपण म्हणल्या तिकडे कुठं असलं तर विचारू कुणाला. बरोबर. हा, एका बाईला विचारलं तर ती म्हणली हा का इथं समोर आहे म्हणली, जा तुम्ही उलट खाली गेलं की तुम्हाला स्वामीचं केंद्र सापडेल. अरे वा. हा, तर मग आम्ही गेलो, ती बाई मी दोघी जणी गेलो. तर मग होतं पण 5 वाजता काय झालं मग ते तिथं बाबा होते बसलेले. तर मामा हे तर मंदिर तर लावलंय. तर म्हणजे आता मंदिर उघडायचा टाइम झालाय पण अजून 10-5 मिनिटं टाइम आहे म्हणले. तर बसा म्हणले तुम्ही, मी तुम्हाला चावी आणून तुम्हाला मंदिर उघडून देतो. अरे वा. आणि मंदिर उघडून दिलं, पायही पडलो आम्ही, बाहेर आलो. त्या मावशी समोर लगेच कुत्रं येऊन कुणालाच नाही, एवढ्या बायातनं कुणालाच नाही भेटलं कुत्रं. त्या मावशीच्या गळ्यात उडी मारली त्या कुत्र्याने. अरे बापरे. तर बाया मग सगळ्या म्हणल्या बाया कुत्र्याने बघा ना आपल्याकडे बघत आहे आणि त्यांच्या गळ्यात उडी मारली आणि आपल्याला किती आहे ना. अरे वा. म्हणजे त्यांना भेट दिली. आणि हरिजनची बाई. बापरे. हा, परत काय झालं मी अशीच मग गेले ना, म्हणजे साखर काही नारळ घेऊन जावं लागतं मंदिरात. खडी साखर ते घेऊन गेलो आम्ही. तर आणि मग बसतो आम्ही. आणि आरती चालू होती, जोपर्यंत आरती चालू होती तोपर्यंत माझ्या डोळ्याचं पाणीच सुटलं नाही. सगळे लेकरं माझ्या तोंडाकडे बघायच्या, बाया बघायच्या. अरे वा. मावशी रडते. आता मला काय वाटलं काय माहिती, इतका माझा हुंदका दाटला की मापाच्या बाहेरच. मला काय करावं तीच कळेना. म्हणजे ते आनंदाचे अश्रू आले हो स्वामींच्या आणि तुमची भेट झाल्या. थोडक्यात आपलं बघा ना, एखादं जवळचं भेटल्यानंतर किती म्हणजे आनंद होतो, डोळ्यातून पाणी येतं ना आपोआपच. अजून सुद्धा मला रडू येतं बरं का. अरे वा. हा, मग मला घरचं माझं सगळं मला असं वाटतं की स्वामीने एवढं मला भेट दिलं ना, तर माझं घरचं सगळं चांगलं व्हावा. होणार ताई. तुम्ही स्वामी सेवेत आहे ना, तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतात. जी तुमची भल्याची गोष्ट आहे, ज्याने तुमचं पुढे जाऊन कल्याण होणार आहे, ती गोष्ट स्वामी नेहमी करत असतात.
ते माझं म्हणजे आम्हाला फसवणूक करून एका माणसाने आमचं 5 एकर वावर त्यांनी माझ्या मालकाला असं गोड बोलवून असं करू आपण तसं करू आपण करून माझं 5 एकर वावर त्या माणसाने घालवलंय. बापरे. नाही, 5 स्वामी एकर वावर. स्वामी हा तुला योग्य तेच धडा शिकवणार ताई. हा, आणि परत काय झालं मग राहिले 7 एकर 8 गुंठ राहिलं तर मग मालक काय म्हणते तर मला तिथं राहू वाटाना. हा हा हा. मग राहू वाटाना म्हणले मला इकायचंय ते. अरे बापरे, का तेवढं तरी भरपूर आहे की, मग तिथं राहिला तर ते पण मिळू शकतं ना पुढे जाऊन. हा, पण ते मग पोरं आहेत ना, पोरं सून आहेत ना. हा, मग ते करतील त्यात काय. पण विकायचं कशासाठी, नाही विकायचं. ती त्यांना मग तिथं राहू वाटाना म्हणले माझं मन टेकत नाही म्हणले त्या गावात आता मला नकोय तिथं. हा. तर मग इकायचं म्हणल्या पोरं बी त्यांना तयार झाले हा इकून परत मग आता तुम्ही आम्ही असं म्हणलं का हा. जाऊ द्या त्याला इकायचंय त्यांचं वय गेलं आता तुमचं राहिलंय तुम्हाला दुसरीकडे गेल्या कोण ओळखीन. हो ना, बरोबर आहे ना. दुसऱ्या नवीन ठिकाणी नाही ना एवढं, आपल्या राहत्या ठिकाणी जसं आपल्याला ओळखतात तसं नवीन ठिकाणी काही नसतं, जॉब भेटत नाही लगेच, खूप प्रॉब्लेम येतात अहो. हा, आणि मग तसं म्हणल्या मग पोरं नाही म्हणून बदलले. अरे वा. आणि जी मग लेकाची सुनाची आमची भांडणं झाली. हा. आणि मग भांडणं म्हणजे दुसरं काय नाही पण हे काही राग आलो होतं शिव्या गाडी तसं काही नाही पण राग आलो. हा, नाही राग असे ना का, पण एकदा जमीन विकली ना ताई घेणं पुन्हा अशक्य असतं. हा, आणि मग टाका तिकडून आल्या मग जी हा काही तर मला केंद्रात जी मला म्हणजे देवानीच बुद्धी दिली ह्याला त्याला विचारून मग मी गेले. आणि मला हा काही अशी म्हणजे स्वामीने असे अनुभव दिले. हा. खूप छान अनुभव दिले ताई. स्वामी तुमच्या बरोबर आहेत आणि तुमच्या बरोबर स्वामी होते ना, म्हणूनच तुम्हाला ती जमीन विकू दिली नाही ताई. कारण जरी तुम्ही विकली असती ती जमीन तर पुन्हा जमीन घेणं खरोखरच खूप मुश्किल असतं. कारण आपण तेवढे पैसे जमवू शकत नाही आणि घ्यायचा पुढं मग म्हणजे किमती किती महाग झाल्यात बघा ना जमिनीच्या. हा, आणि उद्या तुमची मुलं त्या जमिनीत कष्ट करून खाऊ तरी शकतील. उद्या आज जर तुम्ही ती जमीन विकली तर मुलांनी कुठं जायचं, असं नाही का? हाय का नाही. आणि मग त्यांचं म्हणणं होतं की मी दुसरी घेऊन देणार तुम्हाला फक्त मला तिथं राहू वाटाणार. नाही हो ताई, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेणार खूप म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण तिथं गेल्यानंतर जमीन विकायला निघाली पाहिजे आणि त्या मालकाने तुम्हाला जमेल त्या किमतीत दिली पाहिजे. आता तुम्ही जशी विकाल त्या पद्धतीने पुढचा मालक देणार नाही ना. नाही देणार. हा, मग आता तुम्ही स्वतःची 7 एकर विकणार आणि दुसऱ्याची पुन्हा किती घेणार बरं. तुम्ही ही विकून लगेचच ती निघाली पाहिजे ना दुसऱ्याची जमीन पण विकायला. विकायला. हा, आणि पैसा अशी गोष्ट आहे की ते एका जागेवर थांबत नाही, त्याला लगेच वाटा निघतात. त्यामुळे तुम्ही जर पैसे ठेवले तर असं होतं की काही नाही काय पुन्हा थोडे थोडे पैसे खर्चच जातात ना. जाते. हा, मग आणि तेवढी जमीन परत तुम्ही पुन्हा घेणारच नाही ना, जेवढी विकली तेवढी. नाही ना. आणि परत मग एका माणसाकडे आमचे 2 लाख रुपये येतं. मग मी आता आपलं असंच की ह्यातलंच ऐकून हे करा ते करा करून आपलं मग ते करते. हा. तर मग एक जणाकडे 2 येतं एक जणाकडे 2 असं 4 लाख रुपये माझे असे बाहेर येतं. हा. अरे वा. पण ते मला एवढे तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा म्हणतात ना मी शक्य ते स्वामी. तर एवढं स्वामीने माझं एवढं पूर्ण माझी इच्छा पूर्ण केली का मी अक्कलकोटला येणार मध्ये तुम्हाला पेढा घेऊन. हा. स्वामींना सांगायचं माझं स्वप्न पूर्ण करा म्हणायचं, मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईन. हा, मग त्यांनाच म्हणते ना मी. हा, तेच ना. हा, मग तुम्हाला सांगते मी म्हणजे माझे अनुभव असे. हा. नाही, स्वामींच्या सेवेत आले ना खूप छान छान अनुभव येतात ताई. हा, ते परत असं आहे की असा नवीन व्यवसाय जर तुम्ही चालू केला असा कशाचा बी तर मग माझ्या पोराने आता आम्ही इकडे आल्यानंतर ही शेरडा घ्यायला लागला विकायला लागला. तर मी असंच गुरुवार दिवशी ते बाजारला गेला तर मी म्हणलं स्वामी आज तुमचा वार आहे म्हणलं माझं पोरगं व्यवसायात शिरलंय तर तुम्ही म्हणतात ना मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. तर मग माझ्या पोराला साथ द्या म्हणलं तुम्ही. हा, बरोबर आहे ना. हा, तर गुरुवारी ते शेरडा विकल्या. कालच्या शनिवारी गेल्यावर मी सकाळी विचारलं नाताला म्हणलं तिला पप्पाने शेरडा आणि गाय आणलेली विकली कर बाबू. तो म्हणला शेरडा विकली आणि गाय पण विकली. अरे वा, बरं झालं. हा. एक पोरग ना निवळच आव समज त्याला किती बी पळतो तो लय पळतो मोठं पोरग थोरलं. हा. पोरग 9वीला एक 6वीला लय ते म्हणजे रानात दिशी पळू करील पुन्हा
2 जीसीबी होत्या त्या गेल्या, 2 टेम्पो होते ते गेले. हा का आता मोबाईल तर किती बी 25-20 हजाराचा मोबाईल राग आला की बाक्कीने फेकून देईन. तर आणि झालं आता त्याच्यात हाताला येतच नाही. कमन असं होत असं बरं. अहो त्याचा राग चांगला असतो का सांगा बरं ताई? हा ना. राग कोणाचाही असू द्या, राग हा नेहमी नुकसानकारकच असतो. कारण काहीच समजत नाही ना त्यावेळेस. त्यांना पण स्वामींचा जप करायला सांगा, आपोआप शांत येतील ते पण. हा ना, मी मस्त म्हणते त्याला, पण ते म्हणतो हा तू साऱ्या देव करू 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 सारी कट्टाळीस आता आमच्याकडे लावायला लावली. नाही म्हणा, तू एकदा करून बघ. एकच माळ दररोज जप करत जा. तुझ्यात फरक जाणवला तर तू कर, नाही जाणवला तर राहिलं. त्याच्या पत्नीला सांगा, तुमच्या सुनेला सांगा करायला. त्यांना सांगा एक माळ जप करायला आणि तारक मंत्र म्हणून त्यांना तीर्थ द्यायला. त्याने पण पडतो फरक. असं आहे ना. मी केला तर मी करते ना, मी म्हणते ना रोज त्यांना की हो की, पण तुम्ही म्हणणार आणि तीर्थ त्यांना कसं देणार? मग ते दुसरीकडे आहेत ना तुमचा मुलगा. हा ते तीर्थ नाही प्यायला जमत. हा, मग तीर्थ दिल्यानंतर स्वामींना सांगायचं त्यांचा राग जरा कमी होऊ द्या. हा, बरं बरं, मग तसं सांगन तिला. ते तुमची इच्छा. कसं आहे ताई, स्वामींना भक्ती करत असताना जेवढी मनापासून आणि श्रद्धेने एखादी गोष्ट मागाल ना, ते स्वामी पूर्ण करतच असतात. फक्त आपण विश्वास डगमगू द्यायचा नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि आपल्या भक्तीवर पण विश्वास ठेवायचा की ही सेवा केल्यानंतर मला फरक पडणारच असा विश्वास ठेवायचा. हा, मला ना म्हणजे मला असं तोंडात असं तोंडातलं तर येतच नाही माझं, सगळं मनातच सार्थ श्री स्वामी समर्थ श्री. कुठं चाललं तरी तेच, मी रानात काम करताना तेच, असं झोपलं तरी तेच. अरे वा, छान आहे ना मग. हा, असं बडबड असं तुम्हाला हे असं सांगते असं सुद्धा माझ्या म्हणजे म्हणताना मला येत नाही. मनातच सारखं येतं. खूप छान आहे ना ताई. अंतःकरणातून येतंय ना स्वामींचं नाव, आत्म्यातून येतंय बाहेर. चालेल ताई. खूप छान छान अनुभव आहेत ताई. हा हा, तेच म्हणलं फोन लावल्या उचली जा. हो चालेल, मी शेअर करते ताई. हा, मी म्हणजे कारण का की असं श्री स्वामी समर्थ म्हणून असं तुमचा फोन फिट केलाय. बरं असं. ठेवू का? हो चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना. ऐका ना. हा बोला. मी नवीन आहे बरं का. बरं. अनुभव सांगायचा का? 50-55 वय 60 वय असेल माझं बरं का. बरं हा. तर मी 11 गुरुवार केले. म्हणजे तुम्ही अनुभव सांगताय का आता? हा, अनुभव सांगते. बरं. नाव सांगायचंय का तुम्हाला? मला नाव सांगायचं पण दुसऱ्या वेळेस सांगन मला चांगला अनुभव आल्यावर. बरं चालेल. आणि काय राहता ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय सांगायचंय का? मी इथं चिखलपूर आहे. पुणे. हा. बरं. ऐका ना. हा बोला. मी 11 गुरुवार केले, पण 11 गुरुवार कसे झाले माझे की अशी कामाला जायचे ना मी स्वयंपाकाच्या. तर मग माझं लांबत गेलं. तर मग आता गेलेले 15 दिवस झाला असतील मी शेवटचा गुरुवारी स्वामीला आपला मग एक जुगी जीव घातली आणि नैवेद्य आपला मग केंद्रात गेले घेऊन. तर केंद्रात घेऊन गेल्यावर मग तिथं एका माणसाला विचारलं त्या पुजाऱ्याला की म्हणलं हे मी प्रसाद आणलाय स्वामीला, मग हे कुठं ठेवायचं? तर ते म्हणले द्या माझ्याकडं, नाही तर तुम्ही ठेवा आतमध्ये. मग ते माझ्या बरोबर आले. घेतला त्यांनी आतमध्ये नेऊन स्वामीच्या मोहर ठेवला, ताटात काढून घेतला, मला डबा दिला. नाही, मी इथून निघतानीच घरातून निघतानी आमच्या मालकाला मी म्हणलं किती वाजले? तर ते म्हणले 5:30 वाजले. 6ची आरती असते ना. तर मग मी डब्यात भरून ठेवलं, ते निघालो होतं आणि तर मग असं दार उघडलं, मी दाराच्या बाहेर निघायचं की कुत्रं दारात येऊन बसलं. तर दारात येऊन बसल्यावर मी म्हणलं अवं दारात कुत्रं बसलंय, मी कुत्र्याला टोपल्यात शिळी चपात्या, कारण का की मी चपात्या बनवल्या नव्हत्या ना तिकडे नुसता प्रसाद आपला लाडूचा. तर मग चपाती शिळी होती टोपल्यात. तर मग मालकाला मी म्हणलं चपाती टाकू का मी त्याला? आता ती म्हणले शिळी चपाती नाही टाकायची, म्हणले त्या डब्यातला लाडू टाक, तुला साक्षात भेट दिली म्हणले स्वामीने दत्तगुरू. हो ना, बरोबर आहे. हा, तर मला अंगातनं माझ्या मुंग्या निघतात. मग मी आले महागारी बसते, आमच्या भाऊ-भाऊजाईला जीव घातलं, त्यांना कपडे घेतले. मग लाडू खाल्ला का त्या कुत्र्यानं?
झाला ना. हा हा. अरे वा. म्हणजे तुम्ही प्रसाद मंदिरात घेऊन निघाला होता पण तुमच्या घरीच स्वामी आले. हा. आणि मग त्यांनी ते म्हणजे असं की ती बाई चालली दारातनं ती म्हणती बाया मावशी तुम्ही माणसांना लाडू नाही आणि तुम्ही कुत्र्याला मानता. हा हा. म्हणजे ते ते कुत्रं तुमच्या इथं सारखं येतं का त्याच दिवशी आलं होतं? त्याच दिवशी असं बसतं ते बाजूला. हा हा हा. लांब बसतं. हा. पण त्या दिवशी पार एकदम दारात येऊन बसलं. अरे वा. म्हणजे ते प्रसाद घेण्यासाठीच आलं होतं. हा. आणि परत मग शिवाय आता काय झालं हा. की 15 दिवस झालं ना 15 दिवस कसलंच आलं नाही ते. म्हणजे प्रसाद खाऊन गेल्यानंतर? हा. कसलंच आलं नाही ना. आज मी पूजा ही केली. माझी पूजा काही एवढी ही नसते बरं का. म्हणजे काय की मी काय शिकले बिकलेली नाहीये. हा हा हा. तुमच्यासारखं बघून बघून मी केलं ते. हा. तुम्हाला सांगते आज मी जप केला. हा. जप करताना मला काय वाटलं काय माहिती एवढं रडू आलं आलं. मी एक माळ होईपर्यंत माझं पाणीच नव्हतं. मला मारलंय कुणी असं हुंदकं येत होतं मला.